पहिला चेंडू प्रतिकेचा नक्कीच इथे मात्र रिव्हर्स अटेंड करत असतो सौरच्या बॅट मधून मिस टाइम स्ट्रोक बघितला परंतु नक्कीच फाईन लेग कडे शॉर्ट फाईनला जो खेळाडू होता त्याच्याकडनं नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय श्रीगणेश झालाय तो मात्र खांडवल संघाचा पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्सचा मनसुबा होता तो मात्र बॅटर सौरभचा आणि तो मात्र असफल ठरतोय चांगल्या टायमिंग वरती बॅट गेली नाही आणि इथे मात्र फक्त एकच धाव येते सौरभ इथे मात्र नक्कीच पुढचा चेंडू बघायला गेला तर वाईट एसटीकडे नक्कीच फेकण्यात यश आलं ते मात्र प्रतीकला डॉट बॉलची समाप्ती होते षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं हाताळतं असताना मात्र प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय ओमसाई पडगे संघाकडनं इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला फेकून दिलाय क्षेत्ररक्षक दूरवर येतील एक धाव कंप्लीट केली जाते व्हेरी गुड फिल्डिंग आणि तदनंतर केलेला थ्रो फक्त एक धाव देऊन जाईल ते मात्र निखिलला षटक क्रमांक पॉवर प्लेचा हाताळताना मात्र प्रत्येक एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते मागच्या मॅच मध्ये सुद्धा बघितलं ना तर बादशाह 11 निंबोली संघाला अक्षरशः जखडून ठेवलेलं या प्रत्येकने पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं तर इथे मात्र अजून एक चांगला चेंडू फेकला जातोय खूप चांगली गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर थोडंसं जास्त स्पीड आपण बघतोय भरपूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते प्रतीकच्या माध्यमातून ओमसाई पडगे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी असेल फलंदाजी असेल चांगल्या प्रकारे केली जाते प्रतीकच्या माध्यमातून इथे मात्र स्लोवर वन चेंडू चेंज ऑफ पेस काय क्लास गोलंदाजी बघितली आपण भरपूर चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये खांडवळ संघ भरपूर पॉवरफुल आपण बघितला त्या संघाला कुठेतरी जगडून ठेवलाय षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी आला आणि अक्षरशः डॉट बॉल फेकलेत भरपूर सारे अजून एक येईल काय इथं मात्र रिव्हर्स अटेंड केलाय दोन क्षेत्ररक्षक आहेत आउटफील्ड फास्ट चेंडू जाईल सीमा पार येतोय चौकार कमान डीजे धन्यवाद डीजे षटक क्रमांक पहिलं संपलंय एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 6 धावा लसफत 0 विकेट जमेची बाब असेल ती मात्र खांडवल संघाला अजूनही एकही फलंदाज बाद झाला नाही परंतु 6 धावा धाव फलकावरती लागल्या इकॉनॉमिकल गोलंदाजी केली ते मात्र प्रत्येकने कंजूसी दाखवतोय आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सेकंड ओव्हर मध्ये आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती जयेश वारके नक्कीच आपल्याला बघायला मिळतील जयेश वरती भरपूर सारी जिम्मेदारी असेल कारण की पहिल्या षटकाचा विचार केला खूप चांगलं षटक फेकले ते मात्र प्रतीकने जयेश वारकेला आपण बघतोय सेकंड ओव्हर मध्ये कुठेतरी फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात आपल्याला बघायला मिळत आहेत फिल्डिंगचा सेटअप केलाय कव्हर मधला खेळाडू नक्कीच आपण बघतोय डीप मध्ये तैनात केलाय त्यानंतर थर्डमॅनचा खेळाडू नक्कीच आपल्याला आतमध्ये बघायला मिळतोय त्यानंतर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बाहेर ठेवलाय मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता अजून एक डॉट चेंडू येतोय खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते ओमसाई पडगे संघाच्या माध्यमातून आजचा दिवस भरपूर चांगला क्रिकेट आपण बघितला एक दिग्गज संघाला नक्कीच पराभूत करून हा संघ मात्र उपांत्य दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचताना आपण बघितलंय सेकंड राऊंड मध्ये एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते ते मात्र ओमसाई पडगे संघाचा खंडवल संघ सलामीची जोडी अटॅकिंग जोडी आपण बघतोय इथे मात्र A1 फटका निखिलच्या बॅट मध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा जबरदस्त फटका सजवला गेला काय निखिलच्या बॅट मधून आलेला हा बॅटने खेळले कारण की रिव्हर्स अटेम्प्ट केले परंतु चांगला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही म्हणून जो आपला स्ट्रॉंग झोन आहे त्यावरती नक्कीच भर दिली आणि त्याच्यावरती षटकार आला आता इथे मात्र नक्कीच फाईन लेग कडनं चेंडू फरार होतोय सीमा पार अजून एक चौकार
आणि नक्कीच या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला 16 या अंकावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं जसं आलं तसं अटॅकिंग क्रिकेट आपण बघितली. दोन्ही सलामीची जोडी कांडवल संघाची इव्हन जोडी आपण बघतोय. सौरभ आणि निखिल वरती दारमाद असेल. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक निखिलला भेटलं होतं. तोच निखिल इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे ते जबरदस्त फिल्डिंग केले. इथे मात्र कॅच सुद्धा झाली असती. डबल माइंडेड झाले क्षेत्ररक्षक परंतु एक टप्प्यावरती नक्कीच चेंडूला गॅदर केलं. फेकेल तद्वर केलेले एकच धाव 21 धाब्याने इथे मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघलं 17 या आकड्यावरती. जयेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पुढचा चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक येतील. झेल होईल का? आणि इथे मात्र झेल फलंदाज बाद. सौरभ बॅक टू द डगआउट. जशी सुरुवात झाली निखिलने आपलं अटॅकिंग क्रिकेट दाखवलं. त्यानंतर मात्र सौरभ आला आणि सौरभची मात्र इथे मात्र झेल बाज झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित हिटमॅन शर्माची आठवण करून देईल का रोहित? कारण की दुसऱ्या षटकामध्ये त्याला नक्कीच येणं गरजेचं झालं कारण की सौरभ बाद झाला. इथं मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल नक्कीच ऑन साईडला. एकच धाव कंप्लीट होते. एकी धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला मिळालं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर मात्र 18 रन लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं संपतंय. कमॉन डीजे. क्रमांक तिसरं फेकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. नवीन गोलंदाज तिसरं षटक फेकण्यासाठी डायनामिक षटक असतं तिसरं. यामध्ये नक्कीच आपण केतनला बघतोय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केलं जाईल. वल्कास संघ विपक्ष अमनेपाडा संघ. वालकास विपक्ष अमनेपाडा संघ. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच सज्ज राहायचंय. जसं इनिंग ब्रेक होईल आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. 2 षटक संपले. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्या. नक्कीच इकॉनॉमिकल 9.00 चे असलेला आपल्याला बघायला मिळेल. ते मात्र खांडवल संघाची चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. तो मात्र एक धाव कंप्लीट होते. वाईट +1 अशा नक्कीच या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन बसते. कारण की तो विचार केला पहिल्या 2 षटकांचा 18 ची सरासरी होती या वाईटने आणि प्लस एक धाव येते याच्याने नक्कीच 20 या आकड्यावरती जातो. म्हणजे 10.00 ची सरासरी येताना आपल्याला बघायला मिळते खांडवल संघाची. परंतु जिथपर्यंत निखिल मैदानाच्या आतमध्ये आहे तिथपर्यंत नक्कीच चांगला टार्गेट सेट केला जाईल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. नोमॅस लँड मध्ये पडेल का? स्वतः क्षेत्ररक्षक घेईल का कॅच? आणि इथे मात्र केतनने घेतलाय झेल. बिग विकेट. मोठा मासा गळाला लागलाय. निखिल बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. गीतेश दीपेश जोशी. ओके. नक्कीच 12th मॅन आपले नक्कीच संघाच्या संपूर्ण खेळाडूंची माहिती देत असताना दैविक पाटील.
नक्कीच खंडवाल संघासाठी 12 मॅन आमच्याकडे जोडला गेला. त्यानंतर ओमसाई पडगे संघाचा पवन कोडके आपल्याला बघायला मिळतो. 12 मॅनची भूमिका 12 मॅन असणं खूप गरजेचं असतं. आपण केतन म्हात्रेला बघितला, बायकर मॅन आपल्या महाराष्ट्राचा. नक्कीच तो सुद्धा 12 मॅनची भूमिका 2015-16च्या या वर्षी होता. आणि आताच्या संघात जर बघितलं सर्वोत्तम बाईक असणारा खेळाडू नक्कीच आपण बघतोय वाकलन संघाचा बायकर मॅन नक्कीच केतन म्हात्रे. पुढे जाऊन आपल्याला सुद्धा क्रिकेट खेळायचं आहे, म्हणून सातत्य क्रिकेट जोडणं भरपूर गरजेचं आहे. केतनचा पुढचा चेंडू नक्कीच मोठा मासा गळायला लागला, परंतु इथे मात्र अजून एक झेल होईल का? भरपूर लांब वरून ललित आले, तिथे मात्र झेल बाद. अजून एक धक्का लागतोय. इथे मात्र कांडवल संघाला बॅक टू बॅक दुसरा कमेंट. जबरदस्त कमबॅक करून दिलंय ते मात्र गोलंदाज केतनने. पहिल्या चेंडू नक्कीच वाईट फेकला, त्यावरती अवंतर दाबाले. त्यानंतर बॅक टू बॅकच्या 2 फलंदाज बाद होतात बघायला मिळतात आपल्याला. निखिल असेल, त्यानंतर असेल तर मात्र दीपेश. न्यू बॅटर मैदानाच्या आम गती आतमध्ये नक्कीच ओमकार पाटील आपल्याला बघायला मिळतील. जबरदस्त कमबॅक करून दिलाय केतनने. उर्वरित चेंडू कशा प्रकारे फेकले जातील आपल्याला बघायला मिळेल, कारण की ओमसाई पडगा संघ बॅटिंगसाठी सुद्धा तगडा मानला जातोय. इथे मात्र पुन्हा एकदा व्ही शेप मधला खेळाडू लॉंग ऑफ मध्ये एकच धाव कंप्लीट होते. एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज नक्कीच बाद होताना आपण बघितले. सौरभ असेल, निखिल असेल, त्यानंतर दीपेश असेल, रोहित आणि नक्कीच ओमकारची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खंडवल संघाला एक सन्मानजनक टार्गेट सेट करावा लागेल, कारण की जर विचार केला ना तर प्रतीक सरकार, ललित असेल, त्यानंतर भरपूर सारी टार्कस आहे ओमसाई पडगे संघाची, की जी अटॅकिंग क्रिकेट खेळत असते. चेंडू हवेमध्ये भरपूर वेळ, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग करेल. त्यावर एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या गेलो आहे. 23 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद झाले, परंतु भरपूर सारी जिम्मेदारी असेल. 4 षटकांचे सामने आहेत, ते मात्र ओमकार आणि रोहित वरती भरपूर जबाबदारी असेल खंडवाल संघाची, कारण की एक सन्मानजनक टार्गेट सेट करावा लागेल. ओमसाई पडगे संघाचा विचार केला, भरपूर चांगली टार्कस त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. इथे मात्र ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. किती धावा मिळतील? चेंडू जाईल, इथे मात्र सीमा पार, षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. की धावफलकावरती धावा लागल्या गेल्या या षटकाराच्या मदतीने 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड्स. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना केतनवरती हल्ला चढवला जातोय. मी म्हटलं होतं नक्कीच रोहित आणि ओमकारच्या जोडवरती भरपूर जिम्मेदारी असेल, आणि ती जिम्मेदारी सांभाळताना हे 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. इथे मात्र लोअर फुल टॉस ऑन साइडला फेकून दिला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट होते. आणि नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा नाहीये, कारण की थ्रो चांगला झालाय. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतो इकॉनॉमिकल 10.00च्या सरासरी धाव फलकावरती धावा लागल्या जातात. त्या मात्र 30 रन, 30 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाज बाद झाले, परंतु 30 धावा लावण्यात यश आलंय खंडवाल संघाला. जबरदस्त बॅटिंग करतायत 2 फलंदाज आपण बघतोय, रोहित आणि ओमकार. जबरदस्त फटकेबाजी बघितली. पहिल्या षटकाचा विचार केला 6 धावा नक्कीच ऋतिकने टाकली होती. त्यानंतर विचार केला 12-12चं इकॉनॉमिकल आलाय. म्हणजे बघितलं गेलं जयेश आणि केतनचा. केतनने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. 2 मोठे मासे गळाला लावले. निखिल असेल, त्यानंतर असेल तर मात्र दीपेश. 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं ते मात्र केतनला. परंतु शेवटचा जो षटकार आला ना रोहितच्या बॅटमधनं, तिथे कोणीतरी समीकरण बदलताना दिसले. 10.00ची सरासरी आली आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज मयूरला
इथे मात्र नक्कीच जबरदस्त फटका सजवलाय, पुलचा फटका आपण बघतोय, चेंडू जाईल सीमा पार, षटकार 6. व्हॉलेंटियर्स आणि नक्कीच प्रेक्षक वर्ग, आपल्याला विनंती असेल की जर आपण आयवा झेल घेताय तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. नक्कीच ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच समीरजी शेलार यांच्या माध्यमातून नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रगती मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत, प्रगती चषकाचे सर्वेसर्वा ज्यांना मानलं जात आहे त्यांचे समीरजी शेलार यांच्याकडनं नक्कीच आयवा झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवते तो मात्र बॅटर रोहित, अजून एक येईल का, आणि बॅक टू बॅकचा दुसरा सेकंड अँड रो, चेंडू जाईल इन द क्राउड, सिस्टर 6 धावा. षटकाराच्या सहाय्याने इथं धावफलकाचा विचार केला ना 42 या आकड्यावरती जाऊन बसते. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर कोणीही इकॉनॉमिकल 12च्या वरती धावा दिल्या नव्हत्या, परंतु मयूरवरती हल्ला चढवला गेलाय कारण की स्लॉक षटक आहे, शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक मानलं जातं आणि त्यावरती रोहित अक्षरशः तुटून पडलाय. बॅक टू बॅकचे 2 लावले, तिसरा येईल का, रोहितच्या बॅटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये निवडलंय आणि तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. षटकार, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. मात्र मयूरवरती हल्ला चढवला गेलाय, स्लॉक षटक हाताळतोय मयूर, परंतु भरपूर प्रेशर असेल कारण की पहिले 3 चेंडूंवरती मोठे फटके आले. इथे मात्र अपील केली जाते, फलंदाज असेल बाद, धक्का क्रमांक लागतोय तो मात्र चौथा. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो तर मात्र कुंदन मात्रे 4 विकेट नक्कीच तंबूत परतल्यात, परंतु सन्मानजनक स्कोर उभा केलाय तो मात्र खांडवल संघाच्या माध्यमातून. आयवा जेलसाठी नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आयवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आमच्या व्हॉलेंटियर्सनी जरी पकडले ना तरी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, हलका त्याने पुश केलाय, रनआउटची संधी असेल आणि इथे मात्र अजून एक विकेटचं पतन होतंय. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का लागतोय, कुंदन आलाय आणि कुंदन नक्कीच जाईल डगआउटच्या आसऱ्याला. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र 5वा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील आपल्याला बघायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आपल्याला बघायला मिळतील. इथे मात्र स्लोवर चेंडू फेकलाय, शेवटचा चेंडू षटकातील आपल्याला बघायला मिळतो, किती धावा मिळतील यावरती रनआउटची संधी असेल आणि इथे मात्र वाईट चेंडू आणि नक्कीच फलंदाज असेल बाद. म्हणजे 1 धाव नक्कीच वाईटची अर्जित केली जाईल. एके धावेच्या साह्याने धावफलकाचा विचार केला, नक्कीच 47 धावा 47 रन्स धावफलकावरती लागल्या जातात. प्रवीण पाटील बॅक टू द डगआउट जातोय, त्याची जागा भरून घेण्यासाठी अजून एक पाटील येतोय तो मात्र अजित पाटील. शेवटचा चेंडू आहे षटकातील, शेवटचा चेंडू असेल षटकातील, किती धावा घेतील कारण की 47 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल, कशा प्रकारे मयूर हाताळेल याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
इथं मात्र फुल टॉस आणि फुल टॉल वासून केला चेंडू फेकून दिला सीमा रेषा पार षटकार. बॅनरची सुव्यवस्था लागले तुषारजी मार्के यांच्याकडे, यांचं नक्कीच शुभ सन्मान केला जातोय. मायेची साल सन्मान चिन्ह आणि नक्कीच पुष्पगुच्छ देऊन नक्कीच आणि नक्कीच सत्कार केला जातोय. कॅमेरामॅन नक्कीच फोकस करो. नक्कीच आपल्याला जेवढे बॅनर आहेत तेवढ्यांची सुव्यवस्था नक्कीच तुषार सरांच्या माध्यमातून लाभले. सरांचं लाख लाख आभार असेल. मायेची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन, हे पुष्पगुच्छ पण घे, हे पुष्पगुच्छ घे. धन्यवाद. टॉस साठी यायचंय वालका संघाचा कर्णधार आणि आमणेपाडा संघ आपला कर्णधार. आपण टॉस साठी लगेच सज्ज राहायचंय. तुषार सरांच्या शुभ हस्ते लगेच तुषार सरांच्या शुभ हस्ते लगेचच नाणेफेक केलं जाईल. मी नक्कीच प्रथमला विनंती करतो आपण नाणेफेक करून घ्यायचंय. वालका संघ विपक्ष नक्कीच आमणेपाडा संघ यामध्ये नक्कीच नाणेफेक केलं जाते. चोपन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मात्र ओमसाई पडगे संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी या टीमच्या कॅप्टन. संगम टॉस जिंकला, आपला डिसिजन फील्ड फर्स्ट. एकंदरीत पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोर जर पाहिलं आमनेपाडा बल्लाढ्य संघ, ज्या संघाने पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. काय स्ट्रॅटेजी असेल, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 40 ते 50 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? सुदर्शन आहे, डबल गोरख आहे, करण आहे आणि मी. ज्यावेळेस मस्को येथे क्रीडा स्पर्धा सुरू होती, तुला देखील आठवत असेल, कुठे ना कुठे 12 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज होती आणि त्यावेळेस तुम्ही तो सामना जिंकला होता. तशी कामगिरी इथे देखील होईल का? 100%. आणि एकंदरीत आयोजन आपण पाहतोय थोडेसे उशिराने तुम्ही इथे उपस्थित राहिलात. काय म्हणाल एकंदरीत आयोजनाबद्दल? नाही, नियोजन तर खूप चांगलं आहे इथे. समीर भाऊचा खूप सपोर्ट आहे पोरांना, म्हणून इथे निवेदन चांगलं झालंय. माझ्यासाठी शुभेच्छा असतील. मी येतोय आमनेपाडा टीमच्या कॅप्टनकडे. जातो आपण. टॉस हरला, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? फलंदाजीच करणार होतो आम्ही. मनासारखी बॅटिंग पाहायला मिळते. समोर पाहिलं तर कल्याण ग्रामीण मधील एक अपकमिंग रायझिंग टीम म्हणून आपण पाहतोय वालका संघाला. त्यांच्या विरोधामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये आपल्याला तुमची कामगिरी पाहायला मिळाली, या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी अपेक्षित असेल संघाकडून? हो, नक्कीच 100%. आणि या क्रीडा स्पर्धेबद्दल 2 शब्द नक्की ऐकायला आवडतील. खूप सुंदर अशी स्पर्धा आहे, परंतु जे संघ लेट येतात त्यांच्यावर कोणती तरी कारवाई केली पाहिजे कमिटीने, असं मला वाटतं. नक्कीच एक गोष्ट मी प्रत्येकाला सांगू इच्छितो. ज्यावेळेस कुठली क्रीडा स्पर्धा होते, 1.5 ते 2 महिने आधीपासून आयोजन कमिटी मेहनत घेते. 2-3 दिवसाआधी प्रत्येक संघाला कॉल करते. तुमच्यासाठी प्रत्येक सामना 4 ते 5 षटकांचा खेळला जातो. मात्र तुमची देखील तितकीच जिम्मेदारी आहे. तुम्ही देखील वेळेवरती उपस्थित राहिलं पाहिजेत. माझ्यासाठी शुभेच्छा असेल आमनेपाडा टीमच्या कॅप्टनला. टॉस होतोय. स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण पाहतोय आमनेपाडा या संघाला ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते, जिथे आवाज खडवलीचा सन्माननीय विनायकजी राऊत सरांचा.
धन्यवाद. प्रथम पहिला चेंडू स्क्वेअर मारा आपल्याला बघायला मिळतो निखिलच्या माध्यमातून. नक्कीच वाईट चेंडू बॅक टू बॅकचा हा दुसरा येतोय. दोन वाईट चेंडू फेकले. श्री गणेशा झालाय तर मात्र ओमसाई पडगे संघाचा तब्बल 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटक आहे म्हणजे प्रति ओव्हरचा जर विचार केला ना तर कुठेतरी 10.30च्या सरासरीने प्रति ओव्हर आपल्याला 25च्या सरासरीने धावा करायच्या लागतील प्रत्येक ओव्हरला. इथे मात्र फुल टच चेंडू व्ही शेप मध्ये चांगला फटका बघायला मिळतोय. दूरवरून चेसिंग असेल इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच चेक केलं जाईल आमच्या नक्कीच कॅमेऱ्याच्या माध्यमातून. नक्कीच NB ची संपूर्ण टीम यासाठी नक्कीच सज्ज झालेली आहे की कोणता चेंडू सीमापर्यंत जाईल. आपण मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक चांगला कव्हरअप त्यांच्या माध्यमातून सुद्धा बघितला. सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलक 3 या आकड्यावरती जाते. नक्कीच प्रत्येकच्या बॅटमधनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 54 धावाचा पाठलाग करताना बॅटमधनं पहिली धाव आली. इथे मात्र नक्कीच स्लोवर चेंडू नक्कीच इथे मात्र अपील केली आहे. मिस टाइम बघितला आपण. नक्कीच बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाहीये. लेग विपरची भरपूर मोठी अपील आपण बघितली परंतु नक्कीच जर बघायला गेलं तर कुठेतरी आमचे मेन अंपायर बाळा सर याचा नक्कीच चाणाक्ष नजरेने बघत असतात. कुठेतरी नक्कीच चेंडू बाहेरच्या साईडने जात होता याचं लगेच सांगून दिलं. अपील भरपूर मोठी होती. षटक क्रमांक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी निखिल सज्ज झालाय. किती धावा येतील पॉवर प्ले मध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र जबरदस्त फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि इथे मात्र षटकार येतोय. 6 धावा आयवा जेल साठी. प्रेक्षकांनी आयवा जेल पकडलाय षटकाराच्या बाहेर. त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगेचच यायचं आहे. लगेच यायचंय षटकार. आणि इथं मात्र धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या 9 धावा. 100 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र अजून एक जबरदस्त फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय चेंडू. 1 बाउन्स इनटू द क्राउड. ए 1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. रुपेश आपल्याला विनंती असेल की आपण थोडस बाहेर बसा. चक्कर वगैरे आली असेल तर पाण्याची सुव्यवस्था आपण बाहेर बसा विनंती असेल. मॅच चालू आहे आणि कॅमेरे सुद्धा आपल्या लाईव्हची मॅच आहे त्यामुळे कुठेतरी ते चित्र त्याच्या आतमध्ये दिसतंय. इथे मात्र पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये चांगला फटका बघतो. जयेशच्या बॅट मधनं आलेला परंतु एकच धाव कंप्लीट होईल. त्या दिशेने नक्की क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. षटक क्रमांक प्रगतीपथावर असलेलं पहिलं पॉवर प्लेचं निखिलचं त्यावरती मात्र हल्ला चढवला जातोय. धावफलकावरती लागल्या 14 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. ओमसाई पडगा संघ. इकॉनॉमिकल 10.25 ची होती ती कुठेतरी 11.25 ची होती. कुठेतरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात आतापर्यंत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. इथं मात्र नक्कीच लोअर फुल टॉस क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. तू मेमे झालाय 2 फलंदाजांमध्ये आणि इथे मात्र नक्कीच आमच्या थर्ड अंपायरचं डिसिजन पोहोचेल. नक्कीच बाळा सर चाणाक्ष नजरेने बघत होते परंतु हा डिसिजन कुठेतरी पेंडिंग ठेवलाय. रविवारी बघ तुला रविवारी 100 रुपयाचं पारितोषिक ज्याने नक्कीच आयवा झेल घेतलाय बाहेर. कुठेतरी चेक केले जाते. रनआउट
आहे की नाही एमबीची संपूर्ण टीम आपण लाईव्हची आपण बघतोय. निवृत्ती सर असतील, नयन असेल, सर्व असतील, नॉट आउट असेल आणि नक्कीच इथं सेफ झोन मध्ये आपण प्रतीकला बघतोय. षटक क्रमांक मला वाटतंय पहिलं संपते. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती 16 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण प्रवीणला बघतोय. नक्कीच 54 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. किती धावा मिळतील? नक्कीच भरपूर चांगली. षटक क्रमांक पहिल्या संपलंय. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही नक्कीच 18 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 18 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज असेल. इथं मात्र जयेश वाडकेच्या बॅट मध्ये आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. काय क्लासिकल फटका बघितला, जबरदस्त फटका सजवलाय. नक्कीच कॅमेरामॅन ज्या खेळाडूने आपल्याला विनंती असेल, ज्या खेळाडूने आयवा झेल घेतलाय, आपण नक्कीच स्टेजवरती कॅमेराचं लगेचच हे करायचंय. लाईव्ह प्रेक्षेपण आपण बघतोय, ज्याने नक्कीच इथे बघायला गेलं तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं आयवा जेलसाठी. पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्रवीण वरती हल्ला चढवला गेला. मात्र जयेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडला. नोमॅस लँड मध्ये चेंडू रिलीज होईल. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नोमॅस. इथे जर बघितलं गेलं 2 खेळाडूंमध्ये कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाली. प्रतीकला मैदान सोडावे लागेल. धक्का क्रमांक ओमसाई पडगे संघाला लागलेला पहिला. प्रवीण वरती नक्कीच पहिल्या चेंडूवरती मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग बघितली आपण आणि नक्कीच इथे मात्र प्रतीकला मैदान सोडावं लागेल. परंतु जयेश चांगल्या टच मध्ये एक चौकार 2 षटकारांच्या मदतीने नक्कीच जयेशची चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर येतोय. इथे मात्र ब्लॉक कॉलचा चेंडू होता. नक्कीच यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आपण बघितला. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या मदतीने जर धावफलक बघितलं 25 या आकड्यावरती 23 या आकड्यावरती स्थिरावलेला. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना जबरदस्त गोलंदाजी केली. प्रवीणने कमबॅक करून द्यावं लागेल, कारण की पहिल्या चेंडूवरती त्याच्या षटकाराला नंतर मात्र 2 चेंडू चांगले बघतोय आपण. ते मात्र प्रवीणचे 54 धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. ते मात्र 16 धावा. इथे मात्र अजून एक मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक दूरवरून येतो, झेल होईल का? आणि इथे मात्र जयेशला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅकच्या विकेट जाताना आपल्याला बघायला पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच प्रतीकला मैदान सोडावं लागेल. त्यानंतर विचार केला तर आता मात्र जयेश सुद्धा बाद होतोय. 17 धावा करून. आणि इथे मात्र समीर आणि केतनची जोडीच्या केतनने पूर्णपणे मैदानामध्ये टर्न दिला होता. आपल्या गोलंदाजी मार्कवरती असताना तो केतन येतोय. आता मात्र फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल 54 धावांचा पाठलाग करताना. पहिला जर विचार केला 2 षटकांचा खेळ आतापर्यंत चालू आहे. 2 षटकाचे नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणचे 4 चेंडू झालेत आतापर्यंत. आणि नक्कीच जर विचार केला संपूर्ण 10 चेंडू आणि धावफलकावरती 23 धावा लागल्या गेल्यात. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ते मात्र प्रवीणने चांगलं कमबॅक करून दिले. मोठे फटके येतील का इथं बघायला मिळेल. ऑन साइडला चेंडूला फेकून दिले. क्षेत्ररक्षक नाही, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूचा रेषा पार षटकार.
डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार, षटकार 6 धावा. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 35 रन, 35 धावा. 35 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला निखिल थोडासा मागडा ठरला, 16 धावा. त्यानंतर आलेल्या प्रवीण वरती हल्ला चढवला गेला. म्हणजे या संपूर्ण टीम मध्ये, या मॅच मध्ये जर विचार केला ना, पहिल्या इनिंग आणि दुसऱ्या इनिंग मध्ये, तर केतन एक एक आगळी वेगळी शैलीचा खेळाडू आपण बघितला. गोलंदाजी मार्क वरती आला त्यावेळेस केतनने फक्त 12 धावा खर्च केल्या आणि 2 महान खेळाडू निखिल आणि नक्कीच जर बघायला गेला तर दीपेशला आउट केलं. 2 विकेट सुद्धा घेतल्या. आता सुद्धा केतन आला डगआउट मध्ये सेट होऊन बॅक टू बॅकचे 2 षटकार, म्हणजे पूर्णपणे आपल्या खांद्यावरती मॅच घेतले ओमसाई पडगे संघाचा केतनने. काय जबरदस्त फटकेबाजी बघितली केतनच्या माध्यमातून. समीर ऑन स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी तयार होतोय तो मात्र गोलंदाज अंश. इथं मात्र पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका उडवला. क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? इथे मात्र चेक केलं जाईल. नक्कीच चेक केलं जाईल. झेल पकडले की काय की नक्कीच बघायला मिळेल आपल्याला. षटकाराच्या बाहेर त्या क्षेत्ररक्षकाचा पाय होता की काय हे नक्कीच आमची टेक्निकल टीम MB संपूर्ण लाईव्ह टीम आपण बघतोय. 6 धावा षटकार असेल. या 6 धाब्यांनी धावफलक मला वाटतं पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती 41 धावा. 54 धावाचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या 2 ओव्हर भरपूर धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अंशला बघितला आणि त्याच्यावरती सुद्धा हल्ला चढवला गेला. अपील केली, फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र 3रा. कमॉन डीजे. इथे मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल. 80 वरती भरपूर दारमदार असेल, कारण की जर विचार केला 54 धावांचा पाठलाग करताना 41 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. म्हणजे इथून येणारे मला वाटते 10 चेंडू आणि धावांची गरज असेल ती मात्र 13. 10 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल. 80चे नक्कीच 4 चेंडू भरपूर महत्वाचे असेल खांडवल संघासाठी. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. डॉट चेंडू येतोय. 9 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल. एखादा मोठा फटका ओमसाई पडगे संघाला नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित करू शकतो. परंतु जर विचार केला ना मित्रांनो, हे क्रिकेट आहे. 6 चेंडू 1 धाव नाही झाले असं सुद्धा क्रिकेट बघितलंय. त्यामुळे नक्कीच तुम्ही बघायला लागेल कशा प्रकारचा क्रिकेट. ऑन साईडला चेंडू फेकून दिले, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. इथं मात्र भरपूर लांबचा प्रवास करावा लागेल क्षेत्ररक्षकाला. पण चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल. इथे मात्र सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका सजवला ललितने. चौकार येतो. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या 45 रन, 45 धावा. लसफत 3 विकेट, 3 विकेट नक्कीच बाद झाले. जयेश असेल, प्रतीक असेल, त्यानंतर असेल मात्र समीर. परंतु सांघिक खेळ संपूर्ण या टीमचा आपण बघतोय. इथे मात्र झेल बाद होतोय. धक्का क्रमांक ओमसाई पडगे संघाला लागले 4था. ललित बॅक टू द डगआउट.
दिनबाट डीजे नक्कीच अद्विक 11 नक्कीच डीजे मास्टर आपण बघतो एक संगीतमय वातावरण आपल्या या खडवली प्रगती चषकामध्ये संपूर्ण या 2 दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून नक्कीच भरपूर सारं संगीतमय वातावरण त्यांनी सुद्धा निर्माण केलंय. इथे मात्र लोअर फुट नक्कीच फुल टॉल वसूल केलाय, चेंडूला फेकून दिलाय. इथे मात्र नक्कीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सी मा रेषा पार षटकार. नक्कीच धाव फलकावरती 51 धावा लागल्या. येणारे 6 चेंडू 3 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच अंश गोलंदाजी मार्कवरती आला, चांगला कमबॅक करून दिलेलं 2 विकेटचं पतन झालं, परंतु शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आलाय ना मित्रांनो संपूर्ण मॅचचा रूप बदलून टाकलाय. कारण की कुठेतरी तो चेंडू डॉट आला असता तर 6 चेंडू 9 धाव्यांची गरज लागली असती, परंतु आता जर बघितलं ना तर 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. ज्या केतनने 2च चेंडू फेस केलेत परंतु दोन्ही चेंडू सीमेच्या बाहेर पाठवले, तो केतन आपल्याला स्ट्राईक एंड वरती बघायला मिळेल ओमसाई पडगे संघाच्या माध्यमातून. सौरभ वरती दारमदार असेल. 6 चेंडू नक्कीच चांगल्या टप्प्यावरती फेकावे लागेल जर विचार केला ना मित्रांनो. जबरदस्त मॅच आपण बघतोय खांडवल विपक्ष नक्कीच ओमसाई पडगे संघ. आता पहिला चेंडू इथे मात्र कुठेतरी अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. वाईट चेंडू आहे, वाईट प्लस